दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील युवक नेते भगीरथ भालके हे आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी पंढरपूर आणि मंगळवेढा या ठिकाणी मेळावा घेतला. मात्र त्यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये सगळं काही आलबेल आहे असं मात्र अजिबात नाही. कारण त्यांचे जे नगरसेवक आहेत त्यांच्या आघाडीतले ते नाराज दिसत आहेत आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांची सोलापूर इथं भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की तीर्थक्षेत्र विकास आघाडी म्हणजे आम्ही सगळे नगरसेवक म्हणजे तीर्थक्षेत्र विकास आघाडी आहे आणि जो व्हीपचा जो अधिकार आहे तो आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या अध्यक्षांना मिळावा अशी त्यांनी त्यांच्याकडे मागणी केल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. प्रसारमाध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात ते फोटोसह व्हायरल झालेले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार केलेला आहे आणि ज्यावेळेस भगीरथ भालके हे शिवसेनेमध्ये जाण्याची तयारी करत होते, मेळावा घेत होते पंढरपूरमध्ये, त्यावेळेस त्यांचे नगरसेवक हे जिल्हाधिकारी यांच्या भेटीकरता म्हणून गेले होते. त्यामुळं सध्या पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये याच राजकारणाची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. भगीरथ भालके हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाणार असल्यामुळं भारतीय जनता पक्षसुद्धा सावध झालेला आहे. कारण तो महायुतीमधला मोठा घटक पक्ष आहे आणि अशा स्थितीमध्ये आगामी काळामध्ये भालके यांच्याबरोबर टक्कर देणं हे भाजपलासुद्धा आव्हानात्मक आहे. त्याच्यामुळं भाजपचं संपूर्ण लक्ष ह्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीमधील अंतर्गत घडामोडींवर लागलेलं आहे. दरम्यान भगीरथ भालके यांनी शिवसेनेत जाण्याची तयारी केली आणि 12 एप्रिलचा मुहूर्तही ठरवण्यात आलेला होता. यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे आणि राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेनेचे मातब्बर नेते डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश होत होता आणि त्यांचे पुतणे अनिल सावंत जे भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा शिवसेनेमध्ये यावेळेस प्रवेश करणार आहेत. असं सगळं असताना ऐन ह्या प्रवेशापूर्वी इथं नाराजी नाट्य रंगलेलं आहे आणि ज्येष्ठ नगरसेवक नागेशकाका भोसले आणि सगळे बाकीचे जे अन्य नगरसेवक तीर्थक्षेत्र विकास आघाडीमधले जे बाकीचे काही नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतलेली आहे. तत्पूर्वी मंगळवेढा नगर परिषदेमध्ये तर तीर्थक्षेत्र विकास आघाडी सत्ता आली होती. सुनंदाताई आवताडे या तिथल्या नगराध्यक्ष आहेत. मात्र तिथंसुद्धा भालके आणि आवताडे यांच्यामध्ये सगळं आलबेल आहे असं नाही आहे. कारण तिथंसुद्धा व्हीप आणि जे गटनेते त्यांचं निवड जी आहे ती आवताडे यांनी स्वतंत्र केलेली आहे आणि व्हीप प्रमुख म्हणून बबनराव आवताडे यांची तिथं निवड करण्यात आलेली आहे आणि तिथली सूत्र जी आहेत ती प्रकाश गायकवाड यांच्या हातामध्ये नगर परिषदेमधली. तर अशा परिस्थितीमध्ये आता पंढरपूर आणि मंगळवेढ्यामध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये जे अंतर्गत कुरबूर सुरू आहे त्यामुळं भालके यांच्या वाटेमध्ये स्वकीयांचेच मोठ्या प्रमाणात काटे पसरले जातात, त्यांच्याकडेच पसरतात असं चित्र निर्माण झालेलं आहे. आणि भाजपशी टक्कर देताना त्यांनी पंढरपूर आणि मंगळवेढ्यामध्ये जोरदार नगर परिषदेमध्ये त्यांनी लढाई केली होती, राजकीय लढाई केली होती आणि विजय मिळवला होता. पंढरपूरमध्ये तर 11,000 मतांनी डॉक्टर प्रणिता भालके या नगराध्यक्षपदी निवडून आल्या आणि त्यांचे 11 नगरसेवक हे इथं निवडून आले होते आणि सत्ता त्यांच्या हातात आली होती. मात्र त्यानंतर भाजपसुद्धा खूप अस्वस्थ होतं आणि आता ते अंतर्गत जी त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाले तीर्थक्षेत्र विकास आघाडीतले त्यामुळं भारतीय जनता पक्षातसुद्धा सध्या त्यांना उकळ्या फुटत आहेत की या आघाडीमध्ये जर बिघाडी झाली तर याचा फायदा भाजपला होऊ शकतो. त्यामुळं भालकेंच्या वाटेतले हे काटे किती दिवस राहतात. कारण असंही ऐकायला मिळतं आहे की डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी इथल्या नाराज नगरसेवकांना तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या भेटीकरता पुण्याला बोलवतं आणि त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. मात्र अद्यापही याबाबत कोणी दुजोरा दिलेला नाही आहे. मात्र चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे येत्या 2 दिवसामध्ये पंढरपूर आणि मंगळवेढ्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडणार हे मात्र निश्चित आहे.